श्री शिवलीलामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमो त्याचे स्कंद पुराणी सुत शौनकादिकांन प्रति सांगत. त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र. निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले. जगन्माता सदाशिव जयासी वंदिती पद्मज रमाधव आमनाय आणि वासव स्तविती जासी सर्वदा. शिवमहिमाने नोनी अद्भुत दिवसनिशी दक्ष निंदित. नर मुंडमाळा अपवित्र बहुत गळा घालित कैसाहा. करी आले गज चर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन. भिक्षा मागे नरकपाल घेऊन वसे शमशानी सर्वदा. चिताभस्मांगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले. भ्रष्ट तितुके अंगीकारिले सर्व पाळे भूतांचे. अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले. ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे. यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदिन. तृतीय नेत्री प्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाळील. मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी. भक्त देखिता नयनी बैसे देवोनी अवघेची. दैत्यांसी देवोनी यावर येणेची माजविले अपार. न कळे यासी लहान थोर वाहन डोर तयाचे. शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून. शिवे नाही दिधले अभ्युत्थान तेने दुःखे क्षोभला. ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञी न पूजी विभागने दी. पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली. शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात. याग जपत पदान व्यर्थ उमानाथ नावडे जया. जेने निंदिला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ. मनुष्यान माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा. असो दक्ष कन्या दाक्षायनी कैलासी वाट पाहे भवानी. म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावू न एका. अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा. तेने सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलाविल्या. मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन. यावरी बोले भाललोचन मृडानी प्रति ते धवा. म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्मज जनक सहोदरी. लावण्यमृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे. तव पिता निंदक कुटिल मम द्वेषी दुर्जन खळ. तू जाताची तत्काळ अपमानिल शुभानने. ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पाहावे कल्पांती. ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला. म्हणे पितृसदना जावया लागून न पहावा कदाही मान. मग नंदीवरी आरूढून दाक्षायनी चालली. सवे घेतले भूतगण मनोवेगे पातळी दक्ष सदन. तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरला असे. आपुल्याला पूज्यस्थानी देव बैसविले सन्माने करुणी. एक सदाशिव वेगळा करुणी पूजिले ऋषी सुरवर. जैसा उड्डणगणात मिरवे अत्रि सूत तैसा दक्ष मध्ये विराजित शिवद्वेषी परम भक्त. कुंडी टाकीत अवधाने भवानी जवळी आली ते वेळे. देखोनी सुरवर आनंदले परिदक्षाचे दुरे डोळे भरले. कन्येकडे न पाहेची नंदीवरुणी उतरोनी पितया समीप आली भवानी. दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भ्रूमंडळा. जगन्माता गुणनिधान न्याहाळूनी पाहे पितृवदन. मने दुरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे. सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायनी तेव्हा देखत. जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते. मनात दक्ष भावीस येस कोणे बोलाविले येथ. कन्या आणि जामात दृष्टीमती नावडती. आदी माया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर. म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाळील निमिषात. अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त जाहले. प्रलय बीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घाली ती कुंडात. पूर्वी मंडळी डळमळीत होय कंपित भोगींद्र. वैकुंठ कैलास डळमळी
कमळ भवांडी हाक वाजली, कृतांत कापे चळचळी, म्हणे बुडाली सृष्टी आता. हाक देऊनी शिवगण गेले शिवापाशी धावून, सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्षगृही. ऐकता क्षोभला उमाकांत, जेवी महाप्रलयीचा कृतांत. हाक देऊनी अद्भुत जटापटीत आवेशे, तो अकस्मात वीरभद्र प्रगटला तेथे प्रलय रुद्र. वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होऊन प्रगटले. वाटे त्याची तेजात चंद्र सूर्य बुचकळ्या देत, आकाश असे सुडत सडा होत नक्षत्रांचा. कुंभिनी बुडाली देख, चतुर्दश लोकी गाजली हाक. दक्षगृही बलाहक रक्तवर्षाव करीत असे, अवचित उकलली क्षिती दिवसा दिवा भीते भोभाती. दक्ष अंगीची सर्व शक्ती निघून गेली ते धवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करून निघाला क्रोधायमान. 21 पद्मे दळ घेऊन मनोवेगे धाविन्नला, 60 कोटी गण घेऊन मागून धाविन्नला अपर्णा जीवन. पुढे शिवपुत्र धावून ख्याती केली दक्षयागी, वारण चक्र संभाव्य त्यावरी एकला लोटे कंठीरव. की विनायके घेतली धाव अपार ही पाहुणे, आला देखून वीरभद्र पळू लागले देव समग्र. अवधाने सांडोनी सत्वर ऋत्विज पळाले तेथून या, आकांतला त्रिलोक प्रळय काळीचा पावक. दुमदुमीला ब्रह्मांड गोळक शक्राधी देव कापती, एक मळमूत्र भय विसर्जिती धोत्रे गळाली देनती क्षिती. कुकुट रूपे रोहिणीपती पळता झाला ते धवा, शिखी होऊन या शिखी पळता झाला एकाएकी. यम आपुले स्वरूप झाकी वकवेश घेऊन या, नैऋत्यपती होय काक शशक होय रसनायक. कपोत होऊन अर्क पळता झाला ते धवा, कीर होऊन वृत्रारी पळता भय वाटे अंतरी. नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले, पायाळावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात. महावीर शिवसुत वीरभद्र पातला, षडबाहू वीर दे दीप्यमान, असिलता खेटक धनुष्यबाण. त्रिशूळ डमरू शोभायमान सायुध ऐसे प्रकटला, पुषाचे पडिले दात भगत देवाचे नेत्र फोडित. खांडमिशा उपटीत ऋत्विजांच्या ते धवा, चरणी धरुणी आपटिले बहुतांचे चरण मोडिले. कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता, मागुनी पातला शंकर तेने दक्ष पुतना मारिली सत्वर. कुंडमंडप समग्र विध्वंसुनी जाळीला, देखून या विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष. पद्मजा आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथुनी पळाली, वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा. तुझ लावीन आता शिक्षा शिवद्वेषिया पाहे पा. विद्युत प्राय असिलता तीव्र ऊर्ध्वहस्ते महावीर, छेदिता झाला दक्ष शिर प्रलय थोर जाहला. दक्ष शिर गगनी उसळले वीरभद्रे पाया तळी रगडिले. मग उमाधवा पाशी ते वेळे देव पातले चहूकडोनी. सकळ सुरांच हित कमळासन करीत उमावल्लभाचे स्तवन. म्हणे वृषभध्वजा कृपा करुण दक्षा लागे उठवी. संतोषोनी कर्पूर गौर म्हणे लावोनी लावा दक्षांचे शिर. परिते नेत्री वीरभद्र पायांतळी रगडिले. म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करी नाहीसा संहार. जो शिवनाम न घे पवित्र जीवा छेदीन तयाची. जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदीन. जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीन मी. विष्णू थोर शिव लहान हर विशेष विष्णुसान. ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारीन तया ते. सर्वथा नेदी मी दक्ष शिर काय करीतील विधी हरिहर. मग मेष शिर सत्वर दक्षा लागी लाविले. सजीव करून या दक्ष तीर्थाटन गेला विरूपाक्ष. 12 वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने. महाश्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्र वर्षे संपूर्ण तपासनी बैसला. पुढे हिमाचलाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी. शिवा आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनगाची स्त्री मेनका तीस पुत्र झाला मैना पर्वत देखा. पार्वती कन्या जगदंबिका आदी माया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी. कमळ जन्मा वृत्रारी त्यासही दुजी करवेना. तिचे स्वरूप पहावया येती सुरभुसू मिळोनिया. जिचे स्वरूप वर्णावया सहस्रवदना शक्ती नव्हे.
मृगमीन कल्लार खंजन कुरवंडी करावे नेत्रावरून अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण चरणांगोष्ठी नतुळेजीच्या आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज कंठीरव देखोनी जिचा माझ मुख नदावी मनुष्या परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्रनीळ गाळुनी दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती आदी माया प्रणव रूपिणी ते झाली हिमनंद नंदिनी अनंत शक्तीची स्वामिनी वेद पुराणी वंद्यजे कोट्यानुकोटी मीनकेतन सांडणी करावी नखांवरून अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडोनी वरी जाय ब्रह्मांदी देव मुळी हुनी गर्भी पाळी बाळे तिनी बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलांगी सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती पदमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे त्या सुवासासी वेदोनी वसंत भुवता गडबडा लोळत केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली नंदीसहित त्रिपुरारी येऊन हिमाचळी तपकरी शिवदर्शना झडकरी हिमनग येता जाहला घालोनी लोटांगण करीत तेव्हा बहुत स्तवन यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे 60 सहस्र लावण्य खाणी सवे सखिया जैशा पद्मिनी तयांसहित गजास्य जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभिपुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघे जन तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन ती ही घोर तपाचरण उमा रमण अर्चिला सहस्रधर कमळे करुण त्रिवर्ग पूजिती त्रिनयन सहस्रात एक निवून कमळ झाले एकदा तिघेही काढून नेत्र कमळे शिवार्जन करीते झाले मागुती एक निवून आले मग शिर कमळे अर्पिली प्रसन्न होऊन त्रिनेत्र तिघे उठविले तारकपुत्र तिघांसी दिदले अपेक्षित वर झाले अनिवार त्रिभुवनी तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी त्रिपुरे दिदली अंतरिक्ष गमनी दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधोनी निमिषार्धे एक होते इतक्यात तो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर त्रिपुरांसहित संहार तुमचा करील निर्धारे यावरी त्या तिघांजनी त्रिभुवन त्रासिले बळे करुणी देव पळविले स्वस्थानाहुनी पिडिली धरणी बहुपै पापे मग देव ऋषी सकळ मिळून वैकुंठपतीस गेले शरण गरुडध्वज सर्वास घेऊन शिवापाशी पातला करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित म्हणती त्रिपुरे पिडिले बहुत देव ऋषी झाले पदच्युत शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दना कारणे तव देव बोलती समस्त आम्ही समजवणी देतो दिव्य रथ मग कुंभिनी संदन होत चक्रे निश्चित शशिमित्र मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद तुरंग बळीवंत मूर्तिमंत पै झाले सारथी विधी होत सत्वर लाविले शास्त्रांचे वागदोर पुराणे तटबंध साचार उपपुराणे खिळे बहु कनकादी धनुष्य थोर धनुर्जा होत भोगींद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी रथी चढता उमानाथ रसातळी चालिला रथ कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढित शृंगाने मग सेंदनी एक चरण ध्वजानंदीवरी ठेवून अपार युद्ध करून त्रिपुरदळे संहारिली होता युद्धाचे घनचक्र वीरभद्रे संहारिले असुर परी अमृत कुंडे समग्र दैत्याकडे असती पै अमृत शिंपिता अमित सजीव होती सवेची दैत्य शिवे मेघास्त्र घालून समस्त अमृतकुंडे बुडविली अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानिपती दिव्य सहस्र वर्षे झाली चरिती न लवती पाती कदापि अंगी लोटला धर्मपुर ते हे भीमरथी गंगाथोर नेत्रीचे जलबिंदू पडता पार रुद्राक्ष तेथे जाहले दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर तेने असुरांशी जय अपार मग बौद्ध रूपे त्रिकरधर दैत्य स्त्रियात प्रवेशला वेद ब्रह्म पवित्र प्रकट केले चारवाक शास्त्र पतिव्रता धर्म मोडोनी समग्र व्याभिचार करते करविले तेने दैत्यास झाले अकल्याण तव इकडे शिवे लक्ष साधून मनुष्य अवजिला विष्णुबाण पशुपतास्त्र स्थापुनी उगवले सहस्र मार्तंड तैसे अस्त्र चालिले प्रचंड की उभारिला कालदंड संहार वया विश्वाते
की प्रळयाग्नीची शिखास बळ, की कृतांताची जीवा ते जाळ, की ते प्रळय मेघातील मुख्य चपला निवडिली, की सप्तकोटी मंत्र ते जपाही, एकवटले त्या अस्त्राठाई, देव दैत्य भयभीत हृदयी, म्हणती कल्पांत मांडिला, न्याससहित जपोनी मंत्र, सोडून दिले दिव्यास्त्र, नवखंड धरणी आणि अंबर, तडाडले ते काळी, सहस्रविजा कडकडती, तैसी धाविनली अस्त्रशक्ती, पहे व्यापिला सरितापती, अंग टाकू पाहती दिग्गज, देव विमाने पळविती, गिरिकंदरी असुर दळती, एक मूर्छना येऊनी पडती, उठती ना मागुते, त्या अस्त्रेन लागता क्षण, त्रिपुरे टाकिली जाळून, त्यात तृतीय नेत्रेचा प्रळयाग्न, सहाय्य झाला तयाचे, तिन्ही ग्रामसेनेसहित त्रिपुरे भस्म झाली तेथ, देव शिवस्तवन करीत, चरण धरित सप्रेमे, त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर, तेने प्रलय मांडिला थोर, देव पळविले समग्र, चंद्र सूर्य धरुणी नेले, भागीरथी आदी गंगा पवित्र, धरुणी नेत तारकासुर, देवांगना समग्र, दास करोनी ठेविल्या, ब्रह्मा विष्णू शचीवर, करीते एकांती विचार, म्हणती शिवमुमा करावी एकत्र, होईल पुत्र षण्मुख, त्याचे हस्ते मरेल तारकासुर, मग बोलावणे पंचशर, म्हणती तुवा जाऊनी सत्वर, शिव पार्वती ऐक्य करी, हिमाचळी तप करी व्यमकेश, मन्मथा तू बुलवी तयास, मग रती सहित कुसुमेश, शिवाजवळी पातला, पार्वतीच्या स्वरूपात, रती तेव्हा प्रवेशत, वसंते वन समस्त, शृंगारिले ते दवा, शिवाच्या मानसी सतेज, प्रवेशला परिध्वज, पाखरे करीती बहुगजबज, शिवध्यान विक्षेपिती, ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर, गेला होता तेव्हा दूर, तो पार्वती होऊन कामातुर, पाठीसी उभे मन्मथाच्या, शिवे उघडिले नयन, तो पुढे देखिला मीनकेतन, म्हणे माझ्या तपासी केले विघ्न, मग भाललोचन उघडिला, निघाला प्रलय वैश्वानर, भस्म केला कुसुमशर, फाल्गुन पौर्णिमा साचार, काम जाळीला ते दिनी, शिवगुण भूतगण महाशब्दे हाक देऊन, स्मरगृह शब्द उच्चारून, नाना परी उपहासिती, शिवाची आज्ञा पासून, फाल्गुन मासी होता शनी करुण, जो हे वृतन पाळी पूर्ण, अवध साजान त्या बाधी, ऐसा संहारुनी पंचशर, विचार करुनी पंचवक्त्र, तत्काळ उठवणी कर्पूर गौर, गेला कैलास सदनासी, रती शोक करी बहुत, मग समाधान करी निर्जरनाथ, म्हणे कृष्णावतारी तुझा कांत, रुक्मिणी उदरी अवतरेल, कमलासने कन्येसी भोगिता, कंदर्पास शाप दिधला होता, की शिवसृष्टीने तत्वता, भस्म होसील कामातू, असो इकडे हिमनव कुमारी, शिवप्राप्ती लागी तप करी, सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी, वरी कन्या हिमनगाची, पार्वती तप करी जे नवनी, शिव तेथे गेला वाटू वेश धरुणी, गायनाच्या छंदे करुणी, कुसे भवानी प्रती तेव्हा, कासया तप करीसी येथ, येरी म्हणे जो कैलासनाथ, पती भावा येत दर्थ, आचरे तप येथे मी, बटू बोले ते अवसरी, तू तव हिमनग राजकुमारी, शंकर केवळ भिकारी, महाक्रोधी दारुण, ओले गज चर्म प्रावरण, शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण, वसविले महाश्मशान, भूतगण सभोवते, तरी विष्णू विलासी सगुण, त्यासी वरी तू एकवचन, तुझे योग्य पंचवदन, वर नव्हे सर्वथा, ऐकता क्षोभले जगन्माता, म्हणे शिवनिंदका होय परता, वदन न दाखवे मागुता, परम खळा द्वेषिया, शिवनिंदक जो दुराचार, त्याचा विटाळ न व्हावा साचार, तुझ शिक्षा करीन निर्धार, विप्र म्हणून राहिले, देखोनी दुर्गेचा निर्धार, स्वरूप प्रकट करी कर्पुरा गौर, पार्वतीने करुणी जय जयकार, चरण दृढ धरी येले, शिव म्हणे ते समयी, प्रसन्न झालो वागलाही, अंबिका म्हणे ठाव देई, अर्धांगी तुझ्या जगदात्म्या, अवश्य म्हणून त्रिपुरारी, कैलासाशी गेला ते अवसरी, पितृसना जड करी गेली ते दवा जगदंबा, मग सप्तऋषी ते वेळे, शिवे हिमाचळा पाठविले, हिमनगे ते आदरे पूजिले, षोडशोपचारे करुणिया, अरुंधतीने येऊन भवानी पाहिले अवलोकून, म्हणे शिवानी भवानी पूर्ण, जोडा होय निर्धारे, मन्मथ संवत्सर चैत्रामाशी, लग्न नेमिले शुद्ध अष्टमीशी, निश्चय करुणे सप्तऋषी स्वस्थानाशी पातले, कधी होईल शिवगौरी लग्न, ब्रह्मेंद्रांद्री सहस्रनयन, तारकासुराचा तो प्राण, शिवपुत्र घेईन कधी, इकडे नंदीस पाठवणी ते वेळे, सर्व देव शिवे बोलाविले,
घेऊन त्रिदशांचे पाळे पाकशासन पातला. इंदिरे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्त्र 88 सहस्र ऋषीश्वर शिष्यासहित निघाले. सिद्धचारण गुह्यक पितृगण मरुद्गण वसुअष्टक 11 रुद्र 12 यक्षनायक पातला. आपुलाल्या वाहनी बैसोन लोकपाल निघाले संपूर्ण. नवग्रह अष्टनायिकादि करुण किन्नर गंधर्व सर्वही. एवं सर्वांसहित शंकर हिमाचलाशी आला सत्वर. नागेंद्र येऊन समोर पूजोनी नेत सकळाते. दशसहस्र योजने मंडप उभविला ज्यांचे तेजामुप. सुवर्ण सदने दे दीप्य जानवशाशी दिदली. शिवस्वरूप पाहता समस्त वराळी होत विस्मित एक. म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादी. हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अतिसगुण. असो देवक प्रतिष्ठा करुण मूळ आला हिमाद्री. आद्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वये करीत. नवविधी अष्टमहासिद्धी राबत न्यून तेथे नसे काही. असो नवरा मिरवित नेला आपुल्या मंडपात. मधुपर्कादी पूजाविधी समस्त हिमाचळ करीतसे. लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवर मराळी. बाहेर आणली हिमनग बाळी उभी केली पटाड. लग्न घटिका पाहे दिनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती. ओम पुण्य निश्चिती कमलासन म्हणतसे. असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणीग्रहण. होमाची गर्दी प्रदक्षिण शिवशक्ती ते दवा. इतुके याज्ञिक झाले सर्वही परी नोवरी कोणी देखिली नाही. प्रदक्षिणा करिता ते समयी भद्रक देखिले विधीने. कामे व्यापिला सूर्य जामात पटपटाविरे बिंदू पडत. 60 सहस्र वालखिल्य तेथ जन्मले क्षण न लागता. अन्याय देखुनी थोर मदनांतक कोपला निवार. ब्रह्मयाचे 5वे शिर छेदून टाकले ते दवा. झाला एकची हाहाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार. समाधान करी अपार चतुर्वक्त्र नाम ते पासुनी. असो यथाविधी सोहळे 4 दिवस संपूर्ण झाले. सकळ देव गौरविले वस्त्रालंकारी हिमनग. सवे पार्वती घेऊनी कैलासाला शूलपाणी. यावरी सर्व देव मिळूनी प्रार्थिते झाले विश्वनाथा. खुंटली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती. मग तो मीन ध्वज पुढती अनंग करुणी जीवविला. अंधकपुत्र तारकासुर तिने पळविले देव समग्र. शिवाशी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती. 4 युगेपर्यंत शिव उमा एकांती रमत. परिणो हे वीर्यपात नवे सुत याकरिता. तो तारकासुरे केला आकांत स्वर्ग जाळिले समस्त. देव ललना धरुणी नेत दासीभोवत पै केल्या. देव शिवाशी शरण जाती तव ती दोघे एकांती रमती. देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची. मग अग्नियात पाठविला अतीत वेश तेने धरिला. जो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला देवी पाठविला मित्र म्हणून. हाक फोडून भिक्षा मागत शिव पार्वतीस आज्ञापित. माझे वीर्य धरुणे अद्भुत भिक्षा देई अतिताते. मग अमोघ वीर्य धरुण अग्निस देत अंबिका आणून. सांडले जेथे वीर्य जाण रेतकूप झाला तो. तोची पारा परमचंचळ न धरवे कोणा हाती ते जाळ. असो कृषाणूने वीर्य तत्काळ प्राशन केले ते दवा. अग्नी झाला गरोदर परमलज्जित हिंडे कातार. तो साही कृत्तिका परमसुंदर ऋषीपत्नी देखिल्या. त्या गंगेत स्नान करुणी तापत बैसल्या साहीजणी. तव अग्नीने गर्भ काढुनी पोटात घातला साहींच्या. साहीजणी झाल्या गर्भिणी परमाश्चर्य करीती म्हणी. मग लज्जेने गर्भ काढुनी साहीजणींनी त्यागिला. साहींचे रक्त एक झाले दिव्य शरीर तात्काळ घडले. 6 मुखे हस्त शोभले 12 सरळ तेजस्वी. कार्तिक स्वामी कृत्तिका योगी कुमार जन्मला महायोगी. मयूर वाहन भस्मंगी उपासित शिवा ते. शिवे निजपुत्र जानोनी नेवोनी विला पर्णास्तनी. 7 वर्षे मृडाने लालन पालन करी त्याचे. देवासी सांगे वैश्वानर शिवाशी झाला स्कंदपुत्र. ऐकता देव समग्र तारकावरी चालिले. सेना जयाची 72 अक्षौहिणी त्याचे नगर वेढते सुधा पाणी. पृतने सहित तेज क्षणी तारकासुर बाहेर निघे. इंद्रे स्वामी कार्तिका पाशी जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण. दिव्य रथी बैसवून अभिषेकीला कुमार. इकडे तारकासुर सुधा पाणी युद्ध करीती झोट धरणी. देव त्रासिले दैत्यांनी आले पाळोनी कुमाराकडे. स्कंदा पुढे कर जोडून देव करीती अपार स्तवन. रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला. देवाचा वृत्तांत जाणूनी सकळ कुमारे धरिले रूप विशाळ. तो
तारकासुर धाविन्नला प्रबळ शिवकुमार लक्ष्मी 33 कोटी सुरवर उभे स्वामीचे पाठीभार तारकांगी बळ पार दशसहस्र कुंजरांचे तारकासुर निवार वर्ष सायकांचे संभार स्वामीचे पाठीसी सुर लपती सत्वर जाऊनी लक्ष्मीया पाकशासन तारके शक्ती दिधली सोडून प्रळय चपळे समागे टाकून मनोवेगे चालिली भयभीत शक्र होऊन करिहरी स्मरण कर जोडून म्हणे हे इंदिरा मानस रंजन निवारी येवोनी शक्ती हे ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशावतार चरित्र चालका मधु मुरणरन कांतका निवारी प्रळय शक्ती हे वैकुंठीहुनी योगमाया हरिने धाडिली लवलाह्या तिने हे शक्ती परतोनिया एकीकडे पाडिली यावरी तारके बाणांचे पुर स्वामीवरी सोडिले अपार मुख पसरोणी शिवकुमार तितुके गिळता जाहला नाना शस्त्रे अस्त्रशक्ती तारके सोडिल्या निवारगती तितुक्या गिळल्या सहजस्थिती शस्त्रसंख्या वदनाने कल्पांत रुद्रासमान भयानक दिसे मयूर वाहन तारके ब्रह्मासुर दिले सोडून तेही गिळी अवलिळे जितुके शस्त्रमंत्र निर्वाण तितुके प्रेरितसे चहूकडून प्रळय काळ समशिवनंदन गिळी क्षणन लागता मग निशस्त्र तारकासुर स्यंदनाहुनी उतरला सत्वर स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारखा ऐसे देखून षडानन कृतांताईसी हाक देऊन रथाखाली उतरून मल्ल युद्ध आरंभिले 7 दिनपर्यंत युद्ध झाले परम अद्भुत तारकासुर अत्यंत जर्जर केला अपटुनी पायी धरुणे अवलीला चक्राकार भूवंडीला मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मृद्धटवत निघोनी गेला प्राण धुंदुभि वाजवी शचिरमन पुष्पे वर्षिती सूरगण कर जोडोनी स्तुती करीती मारिला तेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी देखिले तारकासुराचे नगर इंद्रे लुटिले समग्र देवस्त्रिया सोडविल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमार केला वाराणसीस नमुनी शिवमृडानिस सुख अपार दिधले मग झाले मौजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत आता स्त्री करून यथार्थ गृहस्थाश्रम करी घे षडानन म्हणे अंबेप्रती सांग स्त्रिया कैशा असती म्या देखिल्या नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मज अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारिख्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हसे आले कुमारा काय उत्तरा बोलत तुझ सारिख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडो नेदी मी ऐसे कुमार बोलून महाकपाडात जाय पळून मग ते जगन्माता आपण धरू धावी नलितया ते नाटोपे कुमार ते क्षणी अंबा दुःखे पडे धरणे जे त्रिभुवनपतीसी राणी वेद पुराणी वंद्य जे अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या स्तनाशी पाना कोणासी पाजू षडानना निजवदन दाखवी घेई तुझे दूध लोणी म्हणोनी कुमार वामी ते क्षणी बोले तेव्हा शापवानी क्रोधे करुणे कुमार तो माझे दर्शना जी स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिकासी कट्टिका योगी तो सप्तजन्म सभाग्य होईल धनाढ्य वेद पारंगत अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानचे स्वामी सऋषी विनविती समस्त भवानी तुझ लागी तळमळत भेटोन येई त्वरित वाराणसीस जाऊनी मग स्वामी आनंदवना जाऊनी आनंदविली शिवभवानी उभयतांचे समाधान करोनी मागुती गेला पूर्वस्थळा स्कंदपुराणी कथासुत शौनकादिकांप्रती सांगत ऐकता विघ्ने समस्त क्षणमात्रे दग्ध होती अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मा अनादिसिद्धा आनंदकंदा जगद्गुरु शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन खंड त्रयोदशोध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु।